आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये 7वा बळी. सातपूरमधील अपघातात जखमी दिलीप काळेंचा उपचारादरम्यान मृत्यू. खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. चाकण MIDC मधील खड्ड्यांनी घेतला दोघांचा बळी. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून 2 तरुणांचा मृत्यू. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त. राज्यातील आश्रमशाळेत 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू. 5% मृत्यूचा सर्पदंश कारणीभूत. तर अनुदानित आश्रमशाळेपेक्षा सरकारी आश्रमशाळांची स्थिती अधिक बिकट. नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरला. कळवण तालुक्यामध्ये मध्यरात्री 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या कात्रज चौकात PMPML बसचा अपघात. ब्रेक फेल झालेल्या शहर बसची 3 ते 4 वाहनांना धडक. अपघातामध्ये 2 जण जखमी. सिडकोची EWS साठी 4,779 घरांची लॉटरी. खारघर, कळंबोलीसह तळोजामध्ये 23.50 ते 43.50 लाखांमध्ये मिळणार घर. तर 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ. अमराठी चालकांना महिनाभराची मुदत. महिनाभरामध्ये मराठी न शिकल्यास परवाना 3 महिन्यांसाठी होणार रद्द. अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं निर्णय देणं घातक पायंडा. आधीच्या घटनापीठाच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. मुख्यमंत्रीपदी शिंदेंची निवड बेकायदेशीर असल्याचा पुनरुच्चार. सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणात राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात धाव. लखनौच्या कनिष्ठ न्यायालयानं बजावलेले समन्स रद्द करण्याची मागणी. आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. राजीनामा घ्याईपर्यंत झोपू देणार नाही. राहुल गांधींचा मोदी शहांवर निशाणा. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोदी शहा संसदेमध्ये हजर. मात्र मिनिटभरातच वाजलं अधिवेशनाचं सूप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना, छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. संभाजीनगरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत होणार तिरंगा रॅली. जंक फूडवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम. तुम्ही करू शकत नसाल तर आम्ही करू. पॅकेज फूडवर वॉर्निंग लेबल अनिवार्य. कोर्टानं केंद्र आणि FSSAIला फटकारलं. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली लक्षवेधी बातमी आहे ती आश्रमशाळांमधल्या मृत्यूंबाबतची. गडचिरोलीमध्ये सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची नुकतीच घटना घडली. अत्यंत धक्कादायक माहिती त्यानंतर आता समोर आलेली आहे. राज्यातल्या आश्रमशाळांमध्ये 2 वर्षामध्ये 584 मुलांचा मृत्यू झालेला आहे. आणि विशेष म्हणजे या मृत्यूमध्ये 5% मृत्यू हे सर्पदंशामुळे झालेले आहेत. अत्यंत धक्कादायक ही सगळी माहिती आता पुढे आली आहे. या बातमीतले आणखी तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे नाशिक, पुण्यातल्या खड्ड्यांच्या प्रश्नांसंदर्भातली. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आता 7वा बळी गेला. तर चाकणमध्ये खड्ड्यामुळे दुचाकी घसरून दोघांचा मृत्यू झालेला आहे. खड्ड्यांचे प्रश्न जसे ऐरणीवर आलेले आहेत तसा खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंचा प्रश्न सुद्धा अत्यंत गंभीरपणे आता समोर आलेला आहे. या बाबतीतले तपशीलही आपण जाणून घेणार आहोत. आणि तिसरी लक्षवेधी बातमी ती म्हणजे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आधी कठोर भूमिका घेणाऱ्या परिवहन विभागानं मुदतवाढ दिल्यानं आता धरसोड वृत्तीवर सवाल उपस्थित होतो आहे. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या त्या संदर्भातले तपशील आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर सुद्धा जोडले जाणार आहोत.
तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया आणि आश्रमशातल्या मृत्यू प्रकरणाबाबतची माहिती देण्यासाठी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे. आपण अमर कडून या संदर्भातली आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. त्याचबरोबर नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. खड्ड्यांनी 7 जणांचा बळी घेतलेला आहे आणि त्याबाबत अपडेट देण्यासाठी आपल्याबरोबर नाशिकमधून जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड. सागरकडून आपण आणखी माहिती जाणून घेऊया. चाकणमध्ये सुद्धा खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या संदर्भात उद्योजक तर बोललेले आहेतच, मात्र सामान्य नागरिक सुद्धा अत्यंत संतप्त झालेले आहेत. हेमंत चापोडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. आपण हेमंतकडून आणखी माहिती जाणून घेऊया. त्याचबरोबर इकडे रिक्षा टॅक्सी चालकांना, अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली. खरं तर परवापर्यंत परिवहन मंत्री ही मुदतवाढ मिळणार नाही असं म्हटलेले होते आणि आता मात्र त्यांची धरसोड वृत्ती समोर आलेली आहे असा एक आरोप होतोय. त्यामुळे मुंबईतून या संदर्भात बोलण्यासाठी माझा सहकारी स्वप्नील जाधव आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे. तर राज ठाकरेंचा पुणे दौरा आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. आणि आता बातम्या सविस्तर बातम्यांची सुरुवात नाशिकमधल्या मोठ्या बातमीनं. खड्ड्यामुळे नाशिकमध्ये आता 7वा बळी गेलाय. सातपूर अपघातामध्ये जखमीचा मृत्यू झालेला आहे. सातपूरमध्ये अपघात झाला होता. यामध्ये जखमी झालेले दिलीप काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातानंतर तब्बल 24 दिवसांनी दिलीप काळे यांची प्राणज्योत मालवली आहे. 20 जुलैला त्र्यंबक रोडवर धापट्टीजवळ हा गंभीर अपघात झाला होता. या अपघातात दिलीप काळे यांच्या डोक्याला आणि त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयामध्ये गेल्या 24 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूची ही बातमी समोर येताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. खड्ड्यांमुळे मृत्यू झाला नसल्याचा दावा पोलीस करतात, मात्र खड्ड्यांमुळेच दिलीप काळे यांचा मृत्यू झालेला आहे असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. दिलीप काळे हे किरकोळ मजुरीचं काम करत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत होते. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागावा म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना आर्थिक मदत आता देण्यात येते. कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी नागरिकांकडूनही आवाहन करण्यात येते. तर सातपूर परिसरात अपघातांची मालिका आणि रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. सागर गायकवाड नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी यावर लक्ष ठेवून होते. थेट जाऊया आपण सागरकडे, जाणून घेऊया तपशील. सागर, काय नेमकी ही सगळी कहाणी होती? दिलीप काळे यांची आपण पाहिली, मात्र खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये आणखी एक बळी गेल्याचं समोर आलेलं आहे. आता हा 7वा बळी ठरलेला आहे. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार कसा, एक संतप्त सवाल नागरिक विचारतायत. नक्कीच खरं तर बघितलं तर आत्तापर्यंत 6 जणांचा जीव हा खड्ड्यांमुळे गेलेला आहे आणि हा 7वा बळी गेल्याचं बोललं जातं आहे. कारण सातपूर परिसरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेले होते आणि या खड्ड्यांमध्ये एक दुचाकी चालत असताना ह्याचा धक्का, खड्डे चुकत असताना पायी चालणाऱ्या ह्या काळ्यांवरती धक्का लागला आणि यामुळे त्यांचा अपघात झाला आणि ते 24 दिवस हे उपचार घेत होते आणि त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मात्र हा अपघात होता की खड्ड्यांमुळे ह्या व्यक्तीचा जीव गेला याबाबत संभ्रम पाहायला मिळतोय. कारण याबाबत अशी कुठलीही तक्रार जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये दाखल नाही आहे. हा अपघात आहे आणि खड्ड्यांमुळे नाही तर रस्त्यावरून जात असताना ह्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं आहे. मात्र नातेवाईकांनी आणि त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक देखील खड्ड्यांमुळे जीव गेल्याचं बोललं जातं आहे. मात्र याबाबत अजून कुठलीही पोलीस ठाण्यामध्ये नोंद नसली तरी खड्ड्यांमुळेच हा जीव गेलेला आहे असा आरोप जो आहे तो नातेवाईकांकडून केला जात असल्याचं समजतं आहे. सध्या ह्या व्यक्तीवरती 24 दिवस उपचार सुरू होते आणि यानंतर ह्या व्यक्तीची प्राणज्योत मालवल्याचं समोर येते. याआधी देखील खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेलेला होता. यामध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे ज्यांचा जीव गेलेला होता त्यांच्या घरी सांत्वन भेट देखील देण्यासाठी गेलेले होते. त्या खड्ड्यांचा हा जो प्रश्न आहे तो नाशिकमधला महाराष्ट्रामध्ये देखील गाजल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मुख्यमंत्र्यांनी थेट कॉन्ट्रॅक्टरांना याबाबत जाब विचारलेला होता. लवकरात लवकर कामं पूर्ण करा आणि नाशिक शहर हे खड्डेमुक्त करा असं देखील सांगण्यात आलेलं होतं. सध्या नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. मात्र ह्या खड्ड्यांमुळे आता पुन्हा एकाचा जीव गेल्याचं बोललं जात आहे. मात्र पोलीस ठाण्यामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नोंद नाही आहे. यामुळे ह्याबाबत आता संभ्रम आहेत. मात्र या खड्ड्यांमुळे अनेकांचा अपघात होतोय. अनेक जण हे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत, हॉस्पिटलाइज आहेत, काही जण फ्रॅक्चर झाले. खड्डे असू शकतं, नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळे सगळं प्रकरण आता पुढे कसं जातंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते. पुढे महत्त्वाची बातमी चाकणमधली आहे. चाकण MIDC मध्ये खड्ड्यांमुळे 2 तरुणांचा मृत्यू झालाय. खड्ड्यामध्ये दुचाकी घसरली आणि त्यांचा अपघात झाला. वारंवार अशा प्रकारचे हे अपघात होतात. त्यामुळे नागरिकांकडून आता प्रचंड संताप व्यक्त होतोय.
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे आणखी 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय. तळेगाव चाकण महामार्गावर खराबवाडी इथं खड्ड्यामध्ये दुचाकी घसरून हा अपघात झाला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे चाकण परिसरातल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिक प्रचंड संताप व्यक्त करू लागले. आणि या संदर्भात आणखी माहिती देतात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे. आपण थेट जाऊया हेमंतकडे. हेमंत, पुन्हा एकदा चाकणच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. यामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय. काय नेमकी सगळी घटना घडली आहे? नागरिक प्रचंड संताप व्यक्त करतात. नक्कीच पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था खरंतर नागरिकांच्या जीवावरती आता बेतत आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण जर विचार केला तर चाकणच्या औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे खड्डे बुजवावे यासाठी स्थानिक नागरिक असतील, कंपनी जे काही कामगार असतील ते वारंवार आवाज उठवत आहेत. मात्र याच जीवघेण्या खड्ड्यांमुळे रात्री या ठिकाणी भीषण अपघात झाला असून 2 जणांचा यामध्ये जीव गेलेला आहे. प्रामुख्याने जर विचार केला तर चाकण तळेगाव महामार्गावरील खराबवाडी या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 2 जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे. गेली वर्षभरात तब्बल 399 पेक्षा जास्त व्यक्तींचा या परिसरात रोड अपघातात मृत्यू झालेला आहे. त्यामुळे वारंवार या चाकणच्या रस्त्यांची दुरावस्था आणि या खड्ड्यांचा आणि येथील वाहतूक कोंडीचा विषय गेली काही दिवसापासून चर्चेचा विषय बनलेला आहे. आणि या ठिकाणच्या दुरावस्था आणि पायाभूत सुविधा मिळत नसल्याने चाकण औद्योगिक वसाहतीतनं 20 कंपन्या बाहेर जाणार असल्याचं कंपनी प्रशासनाने जाहीर केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा रात्री उशिरा या परिसरात झालेला भीषण अपघात, त्यामुळे या रस्त्यांच्या दुरावस्थेचा पुन्हा एकदा प्रश्न खरंतर ऐरणीवरती आलेला आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या जे काही खड्डे आहेत ते कधी बुजवले जाणार हा प्रामुख्याने चर्चेचा विषय सध्या ठरलेला आहे. खरे. धन्यवाद हेमंत, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. पुढे महत्त्वाची बातमी मुंबई गोवा महामार्गासंदर्भातली आहे. आता नवी डेडलाईन नाहीये महामार्गासाठी. 31 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश आलेत आणि गणेशोत्सवापूर्वी रखडलेली कामं पूर्ण करण्यावर आता भर दिला जाणार आहे. कोकणवासियांचा प्रवास यंदा तरी सुखकर होणार का, या निमित्तानं आता प्रश्न उपस्थित झालाय. गणेशोत्सवाआधी मुंबई गोवा महामार्गाच्या कोकणवासियांचा हा प्रवास सुकर व्हावा म्हणून सरकार हातघाईवर आलंय. महामार्गाच्या कामाचा सतत आढावा घेऊ नका, तर प्रत्यक्ष काम पूर्ण करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिलेले आहे. तर कोलेटी, संगमेश्वर, निवळी, लांजा या उड्डाणपुलांची कामं 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलंय. माणगाव बाह्यवळण मार्गावर एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न केले जातात आणि हा सुमारे 7.5 किलोमीटरचा मार्ग 5.5 किलोमीटरपर्यंत एकमार्गी सुरू करणं शक्य होणार आहे. त्याच्या पुढे टप्प्यासाठी 20 ऑगस्टपासून मेगा ब्लॉक घेऊन रेल्वे पुलावरील तुळई टाकण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित 2 किलोमीटरचा मार्ग एकमार्गी वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल. तर माणगाव बाह्यवळण मार्गात रेल्वे पुलाची तुळई टाकण्यासाठी 20 ऑगस्टपासून कोकण रेल्वेवर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आणि मुंबई गोवा महामार्ग अजून पूर्ण होत नसल्यामुळे कोकणवासियांमध्ये एक संतापाचं वातावरण आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्राधिकरणांची बैठक घेऊन हा महामार्ग गणेशोत्सवाआधी सुकर करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि पुढे बातमी आहे राज्यातल्या आश्रमशाळांसंदर्भातल्या एका धक्कादायक वास्तवासंदर्भातली. राज्यातल्या आश्रमशाळांमध्ये 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय आणि एकूण मृत्यूंपैकी 5% मृत्यूंना सर्पदंश कारणीभूत आहे. खासगीपेक्षा सरकारी आश्रमशाळांमध्ये अधिक मृत्यू झालेले आहेत आणि गंभीर आजारांनी आतापर्यंत 273 विद्यार्थ्यांचा बळी घेतल्याचं ही आकडेवारी सांगते. राज्याच्या आदिवासी विभागाच्या अंतर्गत असलेल्या 1056 आश्रमशाळांमध्ये मागच्या 2 वर्षांमध्ये तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. अनुदानित आश्रमशाळांपेक्षा सरकारी आश्रमशाळांमध्ये अधिक प्रमाणात हे मृत्यू झालेले आहेत आणि मृत्यूच्या कारणांपैकी 5% विद्यार्थ्यांचे मृत्यू हे केवळ सर्पदंशाने झालेत. राज्यात शासकीय आश्रमशाळा 500 आहेत आणि त्यामध्ये 2,04,175 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर त्यांच्यावर वार्षिक 2,303 कोटी इतका रुपये खर्च होतो. अनुदानित आश्रमशाळा 556 आहेत आणि त्यामध्ये 2,61,836 विद्यार्थी शिकतात. ही आकडेवारी अत्यंत धक्का देणारी आहे. या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. अमर, अत्यंत धक्कादायक वास्तव या रिपोर्टमधून पुढे आले. 2 वर्षातली आकडेवारी 584 आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि बहुतांश 5% कारण तर सर्पदंश आहे. सरकार नेमकं करतंय काय, आदी विकास विभाग काय करतोय, असा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. अनुपमा, तू जसं धक्कादायक शब्द वापरला एकदम अचूक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांची सुरक्षाच पूर्ण वाऱ्यावर आहे का,
असा सगळा सवाल उपस्थित होता. आपण गडचिरोलीचाच आत्ता वर्तमान जे घटनाक्रम बघितला तर तिथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना नव्हत्या. जसं म्हणजे ते सर्प कुठनं आला तर तिथे सरपण म्हणजे लाकूड ठेवण्यात आले होते मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये. आश्रमशाळेमध्ये मुलं जे होते त्यांच्याकरता बेड, विद्यार्थिनींकरता बेड नव्हते आणि एकूणच सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे अपुरी होती आणि त्यामुळे अशा घटना घडतात. खरं तर जेव्हा आश्रमशाळा असते तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली असते. त्या नियमावलीचं कुठेच पालन होताना दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे वास्तव्यात शिक्षक असले पाहिजे, वॉर्डन असले पाहिजे, ते उपस्थित नसतात आणि या घटनेमध्ये गडचिरोलीच्या तेच आढळून आलं. आणि या संपूर्ण आकडेवारीमध्ये अजून एक महत्वाची आकडेवारी म्हणजे 5% मृत्यू हे सर्पदंशामुळे झाले. म्हणजे तिथे विद्यार्थ्यांचा वावर असतो, तिथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना असायला हव्या, त्या नसतात आणि त्याच्यामुळे अशा घटना घडतात. अतिशय धक्कादायक अशी ही संपूर्ण आकडेवारी आहे आणि तेवढंच सरकारच्या डोळ्यात अंजन टाकणारी ही संपूर्ण आकडेवारी आहे की सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्या. गडचिरोलीच्या बाबतीतच जी घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यातील आश्रमशाळांमधले सुरक्षेच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऑडिट होण्याची गरज आहे. आज गडचिरोली इथे सुद्धा एक अतिशय महत्वपूर्ण बैठक होत आहे या दृष्टीने आणि तिथे स्वतः आदिवासी मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि गडचिरोलीच्या घटनेबाबत सुद्धा संपूर्ण बारकाईने आढावा घेऊन काही अहवाल सुद्धा सादर होतात का याकडे सुद्धा लक्ष द्या. पण एकूणच या संपूर्ण आकडेवारीमुळे आणि गडचिरोलीतील घटनामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे, खास करून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने. खरंय अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चित या संदर्भातले अपडेट्स येतील ते आपल्याकडून जाणून घेत राहू. अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. आणि आता जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या कळवणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. आंबोर्डी, अभोणा, कनाशी, वेरूळ, अंबापूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत. रात्री 12:06 हा भूकंप जाणवला. धक्का सौम्य होता. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये मात्र प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये सातत्यानं भूकंपाचे धक्के जाणवू लागलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये या भूकंपाची जो वेग आहे, जी तीव्रता आहे ती जास्त होत चाललेली आहे. नाशिक जिल्हा पुन्हा एकदा आता भूकंपानं हादरलेला आहे. फ्रिक्वेन्सी जी आहे ती जास्त होत चालली आहे. कळवण तालुक्यामध्ये काल मध्यरात्री 12 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. गाढ झोपेत असताना बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यानं नागरिकांची मोठी धावपळ उडाली. रात्रीची वेळ आहे आणि माझ्या गावाला अंबुर्डी या ठिकाणी भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. रात्रीची वेळ आहे. 12:06 भूकंपाचा धक्का हा 4 ते 5 सेकंद इतका जाणवला आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ आता मिळाली आहे. अमराठी चालकांना महिनाभराची आता मुदतवाढ मिळाली आहे आणि महिनाभरामध्ये मराठी शिकले नाही तर मात्र परवाना 3 महिन्यांसाठी रद्द असणार आहे. नव्या नियमानुसार तपासणीच्या वेळा एखाद्या रिक्षा टॅक्सी चालकाला मराठीचं ज्ञान नसल्यास आढळलं तर त्याला मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. आणि नव्या नियमानुसार अमराठी चालकांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचं मूलभूत आणि ज्ञान अनिवार्य करण्यात आलेलं होतं. तर तपासणी दरम्यान मराठीचं ज्ञान नसल्याचं आढळलं तर चालकाला भाषेचे धडे घेण्यासाठी आता 1 महिन्याची मुदत दिली जाणार आहे. या मुदतीमध्ये आवश्यक ज्ञान न मिळवल्यास चालकाचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याबरोबर मुंबईमधून जोडले गेलेले. स्वप्नील, अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी हा नियम काढलेला होता आणि तो अजूनही आहे, मात्र 15 ऑगस्ट ही त्यासाठी मुदत दिली होती. आता मात्र ही मुदतवाढ आणखी झालेली आहे. खरं तर 2 दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया होती की आता मुदतवाढ दिली जाणार नाही. 1989चा हा नियम आहे, तेव्हापासून तुम्ही मराठी शिकला नाही तर अजून 1 महिन्याची मुदतवाढ देऊन काय होणार? पण निर्णय बदललाय, काय नेमकं झालंय? अनुपमा, नक्कीच अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आणि कॅबधारक जे आहेत त्यांना आता मराठी आणि मराठी संदर्भातील व्यावहारिक ज्ञान हे असलं पाहिजे. हे 15 ऑगस्टपर्यंत बंधनकारक होतं, मात्र आता त्यांच्यावरती कारवाई जर झाली तर त्यांना 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. आणि एकूणच 1 महिन्यामध्ये काही प्रोग्रेस जर झाली नाही त्यानंतर पुन्हा तपासणीमध्ये जर या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना जर मराठी आलं नाही किंवा मराठी संदर्भातील व्यावहारिक ज्ञान नसेल तर त्यांचं 3 महिन्यासाठी जो परवाना आहे तो निलंबित करण्यात येणार आहे. मात्र तरीही 3 महिन्यानंतर जर त्यामध्ये काही प्रोग्रेस नसेल तर एकूणच त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी, त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी एक वेळ देण्यात येईल आणि एकूण पुढचा जो काही काळ असेल तोपर्यंत त्यांचा परवाना हा कायमचा रद्द केला जाईल. अशा प्रकारची ही अट आहे, अशा प्रकारची कारवाई होणार आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर 15 ऑगस्ट ही डेडलाईन होती, मात्र 15 ऑगस्ट नंतर पुन्हा 1 महिना
म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंतचा हा वेळ असेल. मात्र त्यानंतर जर पुन्हा एकदा कोणत्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालक यांना पकडला आणि त्याच्यामध्ये तपासणी दरम्यान त्यांना जर मराठी संदर्भातील ज्ञान नसेल तर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार का, असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय. मात्र एकूणच यामध्ये कॅब चालक असतील, रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील यांच्यावरती आता सरकारची परिवहन विभागाची RTOची करडी नजर असणार आहे. त्यामुळे नक्की या कारवाईमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. अनुपम. निश्चितच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे आणि बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भातली. पुण्यामध्ये आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे आणि पुणे मनसेमध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता या निमित्तानं आता वर्तवली जाते. शहर अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीमध्ये काही बदल होत आहेत का याकडे सुद्धा लक्ष आहे आणि सध्या शहर संघटनेच्या एकंदरीतच आढावा घेतला जातोय. त्यासाठी मनसेची ही महत्त्वाची बैठक आहे आणि विशेष म्हणजे राज ठाकरे सध्या पुण्यामध्ये आहेत. कालच पुण्यामध्ये ते दाखल झालेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होती आहे. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेले आहेत. निलेश, राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक आज मनसेची होणार आहे. काय नेमकं या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे? काही फेरबदल होणार आहेत का? काय नेमके चर्चा सुरू आहे? खरं तर राज ठाकरे जे आहेत ते कालपासून पुणे दौऱ्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर काल ही बैठक जी आहे ती होणार होती, मात्र काही कारणांमुळे कालची जी बैठक होती पदाधिकाऱ्यांसोबत ती काल कॅन्सल करण्यात आली होती. म्हटलं आज ही बैठक जी आहे ती पक्ष कार्यालयात होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने या बैठकीमध्ये जर बघितलं तर पुणे शहर असेल आणि पुणे उपनगर असेल या परिसरातले जे महत्त्वाचे नेते जे आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते बैठक घेणार आहेत. आणि आत्तापर्यंत जो कालावधी झालेला आहे त्या कालावधीमध्ये पक्षासाठी किंवा पक्ष बांधणीसाठी काय काय उपक्रम करण्यात आलेले याचा प्रामुख्याने ते या ठिकाणी आढावा घेणार आहेत. दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी काही फेरबदल होण्याची पण या ठिकाणी चर्चा जी आहे ती आता मनसेमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही वेळामध्ये या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते पुण्यातील या पक्ष कार्यालयामध्ये दाखल होतील. कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे पुणे परिसर असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या परिसरामध्ये अमित ठाकरे हे सातत्याने बैठकासुद्धा घेत होते. त्याचबरोबर आता राज ठाकरेसुद्धा या ठिकाणी बैठका ज्या आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात. इलेक्शननंतर पुणे परिसरामध्ये जे पक्षाची जी बांधणी आहे ती आता कुठंतरी कमी झाल्याची या ठिकाणी पाहायला मिळत होती. आता मात्र पक्ष बांधणी जी आहे त्या पक्ष बांधणीसाठी आता राज ठाकरे आहेत किंवा अमित ठाकरे आहेत ते पुण्यात फोकस करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण पाठीमागचा जर घटनाक्रम बघितला तर सातत्याने अमित ठाकरे जे आहेत ते पुणे शहरामध्ये टळ थुकून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र आज जी बैठक होत आहे त्या बैठकीमध्ये काही फेरबदल होण्याची पण या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे. तुम्ही स्वतः राज ठाकरे जे आहेत ते या प्रमुख नेत्यांसोबत या ठिकाणी संवाद साधणार आहे. त्यामुळं या दुपारपर्यंत चाललेल्या बैठकीमध्ये पुण्यामध्ये काय चित्र बदलते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी निलेश, जरूर या बैठकी संदर्भात लक्ष ठेवून राहा. कसा नेमका आढावा घेतला जातोय, काही बदल होत आहेत का, जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. मुंबई आणि पुण्यानंतर आज आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या वतीनं तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास उपस्थितीमध्ये ही तिरंगा यात्रा असेल. दुपारी 2 वाजता महात्मा फुले चौकातून सुरू होणारी ही यात्रा क्रांती चौकात पोहोचेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मंत्री आणि वरिष्ठ नेते यात्रेमध्ये सहभागी होणार. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून दुपारी 12 वाजल्यापासून यात्रा संपेपर्यंत क्रांती चौक ते गोपाल टी आणि गोपाल टी ते क्रांती चौक हे दोन्ही मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहतील. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. क्रांती चौकात यात्रेचा समारोप झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची एक जाहीर सभाही या ठिकाणी होणार आहे. SIRच्या पुढच्या टप्प्यासाठी नियोजनासाठी भाजपची आता एक बैठक आहे. राज्यातल्या आणि केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची ही बैठक होणार आहे. SIRच्या पुढच्या नियोजनासाठी भाजपनं विशेष तयारी केली गेली आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह केंद्रातल्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. पुढच्या टप्प्याच्या नियोजनासाठी राज्यात विभागनिहाय 4 महत्त्वपूर्ण बैठकांचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये मुंबई, नाशिक, सोलापूर आणि नागपूरमध्ये या बैठका होणार आहेत. SIRच्या पुढच्या टप्प्याच्या नियोजनासाठी भाजपची ही बैठक आहे.
नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिडकोची 4,779 घरांची आता लॉटरी निघणार आहे आणि उद्यापासून ऑनलाईन नोंदणी त्यासाठीची सुरू होणार आहे. 23.5 लाखापासून ते 43.5 लाखांपर्यंत म्हणजे 23,50,000 ते 43,50,000 हक्काचं घर आता मिळणार आहे. खारघर, तळोजा, कळंबोलीमधल्या घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सिडकोनं 4,779 घरांची ही नवीन गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे आणि या योजनेसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. स्वातंत्र्यदिनी सकाळी 11 वाजता सिडकोच्या संकेतस्थळावर या नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये तळोजा, कळंबोली आणि खारघर इथं या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्यात आणि त्यातल्या काही सदनिका दिव्यांगांसाठी राखीवही आहेत. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर 39 इथं सर्वाधिक 4,229 सदनिका उपलब्ध आहेत. तर कळंबोली बस डेपो इथं 257 आहेत आणि खारघर बस डेपो इथं 293 सदनिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तर सिडकोचं घर घेणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. सिडकोच्या घरांचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होणार आहे. लवकरच म्हणजे 15 ऑगस्टपासून उद्यापासूनच ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. पुढे बातमी उत्तराखंडमधून आहे. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये बोगद्यात भूस्खलन झालेलं आहे आणि चमोलीतल्या भूस्खलनामध्ये 9 कामगारांचा मृत्यू झालाय. बोगद्यामध्ये 16 जणांना सुखरूप तिथनं बाहेर काढण्यात आले. उत्तराखंडमधली ही मोठी दुर्घटना आहे. चमोली जिल्ह्यामध्ये गुरुवारी संध्याकाळी अचानक झालेल्या भूस्खलनामुळे बांधकाम सुरू असलेल्या या बोगद्यामध्ये 28 कामगार अडकले. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झालाय तर 16 जणांना वाचवण्यात आलेला आहे. पिपलकोटी इथल्या टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा हा बोगदा अचानक ढिगाऱ्यानं आणि पाण्यानं भरला. अनेक लोक यामध्ये अडकल्याच्या बातमीनं मोठी घबराट पसरली. आणि आता पाहूया जिल्ह्यातल्या बातम्या आणि सुरुवात करूया नाशिक जिल्ह्यापासून. येवला तालुक्यातल्या पारेगावमध्ये हरणांच्या कळपानं शेती पिकांचं मोठं नुकसान केलंय. सोयाबीन आणि मुगाचं पीक फस्त झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. हरणांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चांदवड तालुक्यामध्ये रापली इथं विद्युत पोलखाली राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळला. विजेच्या तारांच्या संपर्कामुळे मोराचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वन विभागाला माहिती देण्यात आली. मोरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची मागणी प्राणीमित्रांनी केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातल्या रामेश्वर फाट्यावर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अहिल्यानगर महापालिकेतील कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ येवला शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. आणि यानंतर बातमी पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या विभागीय प्रयोगशाळेमध्ये मराठवाडा आणि नाशिक विभागातून दररोज 110 ते 200 अन्न व औषधांचे नमुने विश्लेषणासाठी दाखल होतात. मात्र प्रयोगशाळेमध्ये एकीकडे वाढत्या नमुन्यांचा ओघ आणि दुसरीकडे अपुरं मनुष्यबळ साधनसामुग्रीमुळे विश्लेषकांवर कामाचा ताण वाढलाय. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातल्या सार्वजनिक विद्यापीठातील प्रलंबित असलेली प्राध्यापकांची भरती पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्य शासनानं 11 फेब्रुवारी 2026 रोजी प्राध्यापकांच्या निवडीसंदर्भात 60-40 हे सूत्र ठरवले आणि यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगानं ठरवून दिलेल्या निकषांचं उल्लंघन होत असल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवळाई गाव ते धुळे सोलापूर मार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर मनपाच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली. 3 दिवसात 60 पक्की घरं, 10 दुकानं, 15पेक्षा अधिक घरांच्या पायऱ्या, ओटे, संरक्षक भिंती आणि इतर कच्ची पक्की अनधिकृत बांधकामं जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 8,000 एकर जमीन संपादनाची प्रक्रिया विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी सुरू केली. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीच्या बिडकिन इंडस्ट्रीयल झोनमध्ये 3ऱ्या टप्प्याअंतर्गत नव्यानं संपादनाची प्रक्रिया सुरू केली. भूसंपादनासंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली. आणि या बातम्यांनंतर आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.